कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला। या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे। पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलेला आहे। मान्सून पावसाबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आताच तुम्ही पाहिलेलं आहे, आजपासून मोठ्या पावसाला सुरुवात होत आहे। पुढील 3 तासानंतर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। जरी वातावरण तुम्हाला पूर्णपणे शुद्ध जाणवत असेल, वातावरण या ठिकाणी पावसाचं जरी तुम्हाला जाणवत नसेल, वातावरणामध्ये कडक ऊन सध्याला जर तुम्हाला पडलेलं असल्याला दिसत असेल, तरी सुद्धा पुढच्या 3 तासानंतर अचानक काळे काळे ढग जमायला सुरुवात होतील आणि या महत्त्वाच्या 20 जिल्ह्यामध्ये तुफान पावसाला आजपासून सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे शेतकरी वर्ग आता आनंदित झाला आहे। मान्सून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आजपासून राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट, भयानक चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आलाय। वातावरणाकडे बघून तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण आजची बातमी साधीसुधी नाही। यामध्ये निसर्गाच्या अशा कोपाचा इशारा देण्यात आलाय की जो पाहून हवामान तज्ज्ञ देखील आता हैराण झालेत। 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे फोटो काढण्यात आलाय, ज्यामध्ये जे दिसलं ते अतिशय भयानक स्वरूपाचं या ठिकाणी आहे। आता हे चित्र म्हणजे तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागलाय। सध्याला तो मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमधून थोड्याच वेळामध्ये आता तुमच्या या 20 जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे। पुढच्या 3 तासानंतर या भागामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस। तसेच 23 जूनला महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यावर मान्सून पावसाचा धडाका धडकणार आहे। होय, हे चित्र पाहता संपूर्ण हवामान तज्ज्ञांच्या पायाखालची जमीन सरकल्या, कारण की एक अतिशय राज्यव्यापी काळा काट या ठिकाणी ढगांचा एक समूह, एक थवा, ज्याची लांबी 1000 ते 1200 किलोमीटर पेक्षा जास्त आहे, जो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकला आहे आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 23 जून पासून हाहाकार उडणार आहे। अतिशय धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। हे संकट खूपच भयानक आहे, त्यामुळे वातावरणाकडे बघून या ठिकाणी हलक्यात घेऊ नका। मागील 15 ते 20 दिवसांमध्ये दुष्काळ पडणाऱ्या बातम्या तुम्ही ऐकलेल्या असतील। अखेर त्या बातम्यांना आता या ठिकाणी ब्रेक लागलाय। मान्सून गेलेला असताना परत एकदा रिटर्न आलेला आहे। त्यामुळेच आजपासून मोठ्या पावसाला सुरुवात होत आहे। खऱ्या पावसाला सुरुवात 23 जूनला होणार आहे। 23 जूनच्या दिवशी या भागामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार। 20 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आल्या। या 20 जिल्ह्यातील आता सर्व शेतकऱ्यांना सर्वांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। जे लोक या पावसाला हलक्यात घेतील किंवा आता ऊन पडले म्हणून या ठिकाणी याला हलक्यात घेतील, त्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतो, असं स्पष्टपणे आता सांगण्यात आलंय। हवामान तज्ज्ञांच्या मते 23 जून हा दिवस महाराष्ट्रातील हवामान इतिहासाच्या दृष्टीने सगळ्यात भयानक आणि घातक या ठिकाणी असू शकतो। आता तुम्हाला वाटत असेल सध्या आकाश या ठिकाणी स्वच्छ आहे, ऊन लय पडले असं तुम्हाला वाटत असेल, सगळं काय अलबेल आहे, पण हाच धोका आहे ज्याला आपण वादळापूर्वीची ही शांतता या ठिकाणी म्हणू शकतो, ती सध्याला अनुभवायला मिळते आहे। हवामान खात्याने स्पष्ट केले की 1000 ते 1200 किलोमीटरचा एक ढग उत्तर भारताकडून सरकत असताना वाटेत अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेऊ लागल्या, त्यामुळे त्याची ताकद दुपटीने वाढू लागल्या। जेव्हा हे ढग फुटेल तेव्हा पाऊस पडणार नाही, तर आभाळ या ठिकाणी तुटल्यासारखं तुम्हाला जाणवेल। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। बाहेर ऊन पडले म्हणून पावसाला हलक्यात घेऊ नका, कारण यामध्ये या ठिकाणी भयानक स्वरूपाचा एक काळा ढग तयार झाला आणि पुढे सरकू लागलाय। गेल्या 15 ते 20 दिवस झालं सुपर एल नावाचा तो राक्षस या ठिकाणी जागा झाला होता, जो 15 ते 20 वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याच्या रात्रीच्या वेळी स्मशान शांतीत लोटलं होतं। हवामान तज्ज्ञांच्या गुप्त बैठकीत एकच नाव वारंवार घेतलं जाते, सुपर एल निनो। प्रशांत महासागरात दडलेला आहे, तो जुना शत्रू आहे, दर 15 ते 20 वर्षांनी जागा होतो, पण यावेळी तो एकटा नाही आहे। अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेच्या अवाढव्य डोंगरांना जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकते, तेव्हा या 1000 ते 1200 किलोमीटरच्या ढगांची निर्मिती होते। शास्त्रज्ञ सांगतात की हे ढग जमिनीपासून तब्बल या ठिकाणी 10 किलोमीटर उंचीवर या ठिकाणी आता आलेले आहेत। हे ढग इतके जड झालेत, इतके काळे कुट्ट झालेत, जेव्हा हे फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे गोळे या ठिकाणी बरसू लागतील। भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी भर दिवसा रात्री काळोखासारखं पडल्यासारखं जाणवेल। याला तज्ज्ञ निसर्गाचा ब्लॅकआउट म्हणतात आणि हीच परिस्थिती आज उद्या परवासह 3 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता खरं तर या ढगांची मालिका जी आहे
तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर 23 जूनला धडकणार आहे. 23, 24, 26 आणि 25 या ठिकाणी या जूनपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये 10 ते 15 जिल्ह्यांना या ठिकाणी प्रत्येक दिवशी पावसाचा मोठा तडाखा बसणार आहे. हवामान विभागाने दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांना धोका सांगण्यात आला आहे याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने या वर्षीच्या मान्सून पावसाचा या ठिकाणी अंदाज दिला होता, ज्यामध्ये या ठिकाणी जून महिन्याच्या आता 23 तारखेपर्यंत एल निनो सक्रिय व्हायला सांगण्यात आलं होतं. त्याने सगळ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यातच ही दिलास देणारी बातमी आता समोर आल्या. आजपासून महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होत आहे. 23 जून रोजी आबाळ पुढे सरकून या ठिकाणी कुठे धडकणार, या ठिकाणी 23 जूनला कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 25 जूनला या भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. 27 जून आणि 30 जून या 2 तारखांना कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी बरसणार आहे हेच तुम्हाला सांगण्यात आलंय. सगळी यादी या ठिकाणी समोर आल्या. ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. मराठवाड्यामध्ये काही वर्षापूर्वी असाच हाहाकार पावसाचा उडाला होता. तेव्हा त्या ठिकाणी ते वर्ष दुष्काळाचं होतं आणि हे सुद्धा वर्ष दुष्काळाचं जाणवतंय. त्यामुळे आता ऐन या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आणि अचानक भयानक परिस्थितीमध्ये पावसाने हाहाकार या ठिकाणी त्यावेळी पण घातला होता आणि आज पण परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे. तीच परिस्थिती या ठिकाणी पुन्हा रिपीट या ठिकाणी आज होत्या. त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपण सगळ्यात आधी जिल्ह्यांची यादी पाहतोय. कोणत्या दिवशी कशा पद्धतीने काय काय परिस्थिती होणार आहे, कुठे कुठे हाहाकार उडणार आहे, धोक्याची परिस्थिती या ठिकाणी कोणत्या भागाला होणार आहे, टप्प्याटप्प्याने आपण क्रमवार सर्व माहिती या ठिकाणी आता पाहण्यास सुरुवात करूया. पहिल्यांदा पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये हा निसर्गाचा कोप कशा पद्धतीने कोसळणार आहे. बघा, हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे चारही कोपरे 23 जूनला संकटाच्या कवेत सापडतील. या ढगांचा पहिला मोठा तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना या ठिकाणी 23 जूनच्या दुपारनंतर इतकं वातावरण या ठिकाणी आभाळाचं होईल, काळकुट होईल की भर दुपारी तुम्हाला गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल. अशी परिस्थिती गंभीर या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. कोल्हापूर, पन्हाळागड याचा जो परिसर आहे हा किल्ल्याचा जो परिसर आहे आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखे नव्हे तर ढगफुटीसारखी या ठिकाणी परिस्थिती जाणवेल. आता कदाचित ऊन पडले म्हणून याला हलक्यात घेऊ नका. परिस्थिती गंभीर या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. बारामती पुणेकरांना यावेळेस साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे देखील या ठिकाणी आकाशातून कोसळताना जाणवेल. विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमीनला हादरे बसतील. पहिला दणका जिथे बसणार आहे, आता त्यानंतर दुसरा दणका जिथे बसणार आहे तो भाग कोणता आहे बघा. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा काही भाग या ठिकाणी काय होणार आहे, आता मोठा पाऊस धडकणार आहे, ढगफुटी होणार आहे. दुसरा दणका जिथे कसा असणार आहे, त्यानंतर तिसरा, चौथा आणि पाचवा या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे येणार आहेत तर लक्षात ठेवा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी आता 23 जून पासून या ठिकाणी 27 जून पर्यंत या ठिकाणी 23 जून ते 27 ते 28 जून पर्यंत आता तुफान पाऊस पडेल. 100 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे या ठिकाणी वाहू लागतील. घरावरील पत्रे, जुनी झाडं आता एकदम पत्त्यासारखी आता उडून पडतील. द्राक्षे, कांद्याची जर उन्हाळी पिके कोणी या ठिकाणी केला असेल तर बागा असतील तर थेट हल्ला या ठिकाणी होऊ शकतो. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर यामधील इगतपुरी, संगमनेर या परिसरात गारपिटीचा थरार इतका असेल की काही मिनिटातच या ठिकाणी आता बर्फाखाली त्याची जमीन जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आता नंबर लागतोय मराठवाड्याचा. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या. मराठवाड्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पावसाचा धडाका उठणार आहे. तिसरा टप्पा झाला. चौथ्या टप्प्यात येतात विदर्भ आणि 5व्या टप्प्यात येतात मध्य महाराष्ट्र. तर आपण तिसऱ्या टप्प्यातल्या जिल्ह्यांची यादी पहिल्यांदा पाहतोय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या भागात 23 जून पासून नरक यातना तुम्हाला भोगावे लागतील. आता या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 150 किलोमीटर वेगाचे वारे वाहू लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा, 2015च्या वेळेला दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती, ज्यावेळी आता लातूरला रेल्वेने पाणी न्यावं लागलं होतं. सुपर लिनिनो तसाच या ठिकाणी आता सक्रिय यावर्षी सुद्धा झाला होता. पण आनंदाची बातमी आहे, परत एकदा मोठा पाऊस या ठिकाणी झोडपतोय. त्यानंतर हिंगोली आणि नांदेड या भागामध्ये विजा कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता यानंतर चौथा टप्पा, यामधल्या विदर्भातल्या काही जिल्ह्यांना धडाका बसणार आहे.
नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती या पट्ट्यात या ठिकाणी सांगण्यात आलंय तुम्हाला 25 जून ते 27 जून दरम्यान आबाळ फाटल्यासारखी परिस्थिती असेल. येथील उष्णता या ठिकाणी अचानक गायब होऊन हिमालयाची थंडी आता जेव्हा धडकेल तेव्हा विजांचे लोळ जमिनीवर कोसळतील. सिमेंटची घरही पायापासून थरथरायला लागतील. अनेकांना वाटते कसं काय शक्य आहे, तर मंडळी यामागे विज्ञानाचा एक भयानक सत्य दडलंय. प्रशांत महासागरातला उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला या ठिकाणी घेऊन टाकू लागलाय. अरबी समुद्राचा रंग सध्याला काळाभोर निघालाय आणि तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकल्या आणि साधारणपणे हे ढग आता त्या ठिकाणी साधे सुद्धा नाहीत. तब्बल 1 ते 2 किलोमीटरचे काळे काळे ढग तयार झालेत. पण ही 1 ते 2 किलोमीटरची साखळी आहे ही एकत्र आल्या. हे ढग इतके जड झालेत, इतके काळे झालेत की जमिनीच्या दिशेने आदळताना पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे सुटतील. निवळ ही पावसाची बातमी नाही तर निसर्गाचं रौद्र रूप तुम्हाला 23 जून पासून जाणवे लागेल. बळीराजाचा या ठिकाणी बळीराजाला आमची हात जोडून एक विनंती आहे. हा इशारा गांभीर्याने घ्या. तुमची वर्षभराची आता अनेकांची उन्हाळी पिके वाया जाऊ शकतात. पिकांची काढणी असेल किंवा इतर काही उन्हाळी पिके केली असेल तर ती लवकरात लवकर काढून घ्या, कारण 23 जून नंतर या ठिकाणी भयानक पाऊस या ठिकाणी सुरुवात होणार आहे. साठवणूक दाणं वगैरे या ठिकाणी उन्हाळा आहे म्हणून बाहेर त्या ठिकाणी जाणवत असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्या. जर उन्हाळी पिके केली असेल तर शेतात तुमचं या ठिकाणी काय पडून असेल तर ताडपत्री प्लास्टिकने पूर्णपणे बंदिस्त करा. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आता झाकून चालणार नाही, त्यामध्ये वज्ज काहीतरी ठेवा. तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, कारण विजा कोसळण्याची भीती सर्वाधिक असल्याने जनावरांना अजिबात झाडाखाली कच्च्या गोट्यात बांधू नका. तुम्हाला वातावरणात ऊन पडलेलं जाणवत असेल तर याला हलक्यात घेऊ नका, कारण या ठिकाणी आता सध्याला मुंबईमध्ये पूर्णपणे आभाळाचं वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती या ठिकाणी असू शकते आणि तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे हे तर तुम्हाला समजावून या ठिकाणी आता सांगणारच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगण्यात आलंय शक्य असल्यास पक्क्या इमारतीच्या आडोशाला या ठिकाणी तुमची पाळीव प्राणी पाळा, म्हणजे त्या ठिकाणी बांधा. विजा चमकत असताना मोबाईल वापरू नका. बाहेर पडणं टाळायचं आहे. या परिस्थितीमध्ये आता प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे. खुद प्रशासनाने तज्ज्ञांनी या ठिकाणी आता लक्ष ठेवण्यासाठी हायटेक कंट्रोल रूम उघडल्या. पुणे वेधशाळेने सॅटेलाइट पुरावे दिल्यानंतर आता संपूर्ण यंत्रणा हाय अलर्ट आहे. 23 जून या दिवसाची प्रत्येकजण वाट पाहू लागलाय. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. निसर्गाच्या या बातमीला कमी लेखू नका. निसर्ग तेव्हा या ठिकाणी कोपतो जेव्हा मानवाकडे बघण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. ही पूर्वतयारी हीच आपली मोठी डाल आहे. त्यामुळे 1000 किलोमीटरचे हे ढग जे आहेत तर ते तुमच्या उंबरट्यावर 23 जून रोजी धडकणार आहेत. भर दुपारी होणारं काळोख आणि विजांचा तांडव आपल्याला सावध करायला आधीच भाग पडतोय. हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी नाही तर आता एक जीव वाचवणारा एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला या ठिकाणी येतोय. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला पुढे सांगणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. गाफील राहू नका, कारण वादळाचा इशारा नसून मान्सून पावसाचा एक धडाका मोठा असणार आहे. आता जी माहिती पाहिली तर हवामानातील सध्या ते आता बदल आणि उपग्रहावरून मिळणाऱ्या फोटोवर आधारित आहे. इथे एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करावीशी वाटते. हवामान या ठिकाणी तज्ज्ञांचा अंदाज हा केवळ अंदाज असतो. आता आम्ही या बातमीची 100% पुष्टी करत नाही, परंतु सगळीकडे या ठिकाणी बातम्या पसरू लागलेत की आता लवकरात लवकर मान्सून पाऊस सक्रिय होऊन धडाका उठण्याची शक्यता आहे आणि सगळीकडे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणीची वाढ जर तुम्ही बघत असाल तर लक्षात घ्या 1 फुटापर्यंत या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये आता पाणी झाल्याशिवाय ओली झाल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्ही पेरणी करू नका असं सुद्धा सांगण्यात आलंय. तर आतापर्यंत जी माहिती तुम्हाला सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.